विषय गणित संख्यांचे प्रकार. पहिला प्रकार आहे मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या. ज्या संख्यांची सुरुवात 1 पासून होते परंतु त्यांचा शेवट होत नाही त्या संख्यांना मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 1, 2, 3, 4, 5 इत्यादी. दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्या शून्याचा समावेश केल्यानंतर मिळणाऱ्या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 0, 1, 2, 3, 4, 5 इत्यादी. आहे पूर्णांक संख्या. ऋण संख्या, शून्य, धन संख्या मिळून पूर्णांक संख्या तयार होतात. उदाहरणार्थ -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4, 5 इत्यादी. 0 हा पूर्णांक संख्यांचा मध्यबिंदू आहे. तो धनही नाही आणि ऋणही नाही. चौथा प्रकार आहे समसंख्या. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या म्हणतात. उदाहरणार्थ 10, 22, 34, 26, 18 इत्यादी. पाचवा प्रकार आहे विषम संख्या. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात अशा संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. सहावा प्रकार आहे मूळ संख्या. ज्या संख्येला 1 व त्याच संख्येने निशेष भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29 इत्यादी. 1 ही मूळ संख्या नाही. 2 ही समही आणि मूळ संख्या ही आहे. प्रकार सातवा संयुक्त संख्या. 2 किंवा 2 पेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 4, 6, 9, 10, 12, 15, 25 इत्यादी. 1 ही संयुक्त संख्या नाही. 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. 2 ही संयुक्त संख्या नाही. पुढचा प्रकार आहे जोड मूळ संख्या. 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोडीला जोड मूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19 इत्यादी. पुढचा प्रकार आहे सहमूळ संख्या. ज्या 2 किंवा अधिक संख्यांना 1 व्यतिरिक्त सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 9 आणि 10, 25, 18, 28, 6, 13, 5, 7. पुढचा प्रकार आहे अपूर्णांक संख्या. एका वस्तूचे किती समान भाग केले व त्यापैकी किती भाग घेतले हे सांगणे म्हणजेच अपूर्णांक होय. या ठिकाणी गोल आकृती काढलेली आहे. त्यामध्ये एका संख्येचे 4 भाग केलेले त्यापैकी 3 घेतले म्हणजेच अपूर्णांक बरोबर एका संख्येचे आपण समान भाग केले त्यापैकी किती घेतले. अंश छेद. अंश आहे 3, छेद आहे 4. उदाहरणार्थ 2/3, 8/13, 5/22,